नमस्कार. मी हनुमंत केरबा शिंदे, राहणार मसला खुर्द या गावचा रहिवासी असून आपल्या बौद्ध वस्ती व मातंग वस्ती या दोन्ही वस्तीमध्ये गेल्या 10 ते 11 महिन्याखाली आपण फेवर ब्लॉकचे काम केलेले आहे. तरी फेवर ब्लॉकचे काम या निधीतून झाले आहे की नवबौद्ध जाती व घटकाचा दलित वस्ती घटकाचा विकास या कामातून जो निधी मिळाला होता ते काम पूर्णपणे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तरी त्या कामाचे पाठपुरावा करण्यासाठी मागील वर्षी तक्रारी व निकृष्ट दर्जाचे आहे असा अर्ज दिला होता मी. तरी पण त्या अर्जाबद्दल कोणतीही तक्रार व कोणतीही तपासणी माहिती अहवाल झालेला नाही. अद्याप त्या कामाचे बिल अदा करण्यात आलेले आहे व त्या कामासाठी पाठपुरावा केला असता अद्याप मला कुठलेही अहवाल मिळालेला नाही. पण आता त्या कामाचे पाहणी केली असता त्या फेवर ब्लॉकच्या खाली पूर्णपणे पाणी व आळ्या असे निर्माण झालेले आहेत व तो आरोग्यास धोका आहे. आणि बहुतेक ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे तिथून लहान व वयस्कर माणसं चालतात व ते पडल्यास त्याची कोण जिम्मेदारी घेणार आहे, किंवा ते काम पूर्ण जरी नाही करून देण्यात आलं तरी ते कामाबद्दल कुठलीही चौकशी करून त्या कामाचे कोण इंजिनियर आहेत किंवा कोण आहे हे पाहणी करून ते काम पूर्ण करावं. नसेल तर मी उपोषणात बसण्यास तयार आहे. कारण यापूर्वी पण मी हा पाठपुरावा केलेला होता तरी ते अजून कोणी मला त्याबद्दल कोणी अद्याप माहिती दिलेली नाही व त्याचा अहवाल पण अद्याप मिळालेला नाही. कारण काल परवा मी जे निवेदन दिलेलं आहे हे शेवटचे निवेदन आहे. याच्यानंतर मी जिल्हा कार्यालय येथे उपोषणात बसणार आहे. सर, आपल्या मसला खुर्दचे नागरिक हनुमंतजी शिंदे यांनी तक्रार केलेली आहे की दलित वस्ती मध्ये जे फ्लेवर ब्लॉकचं काम झालेलं आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या खाली घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल? मी सरपंच रामेश्वर शंभुदेव वैद्य याच्याबद्दल प्रतिक्रिया देतो की निकृष्ट दर्जाचं झालं म्हणजे घाण रस्त्यावर या लागली आहे. पण आम्ही नालीसाठी जागा सोडा म्हणलं होतं तरी वस्तीतल्या लोकांनी जागा सोडू दिली नाही. हे भर ते तिघार घ्या म्हणले आणि त्यांनी एक तक्रार दिली आमच्याकडे आता तुरंत 1-2-4 दिवसात हनुमंत शिंदे यांनी तक्रार दिलेली आहे. तर त्यांनी असं म्हणलेलं आहे की बाबा हे फेवर ब्लॉकचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. तर आम्ही त्यांना की बाबा सांगितलं समजावून की आम्ही त्या संबंधित संस्थेचे टेंडर काढलं होतं आणि संबंधित संस्थेवर आम्ही ओपन टेंडर केलं होतं. त्यांनी 15% बिलो काम घेतलं ओपन टेंडर केल्यामुळं आणि त्यांनी काम चांगलं करून द्यावं असं शासनाचा नियम आहे. तरी आता सुद्धा त्यांनी दुरुस्त करून द्यावा असं आम्ही डेप्युटी इंजिनियर आणि डेरे ज्युनियर इंजिनियर संबंधित अधिकाऱ्याला आपण कळविलेलं आहे किंवा ते 3 वर्षाचा जे नियम आहे त्याच्यामध्ये आम्हाला दुरुस्त करून द्यावं. एक म्हणजे आमचा जेईचा सरपंच काय झाला डेप्युटी इंजिनियर जेईचं काम करीत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी काम चांगलं करून घ्यायचं हे त्यांचं काम आहे. आम्ही ओपन टेंडर केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यावर हे काय नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही तुमचं काय ते योग्य डेप्युटी इंजिनियरकडे तक्रार करू आणि तुमची संबंधित मागणी मान्य करू आम्ही. तसंच त्यांनी उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे. त्यांनी लेखी अर्ज दिलाय. तर हे काम किती दिवसांमध्ये पूर्णत्वास येईल? पूर्णत्वास याचा डेप्युटी इंजिनियरच्या आणि ज्युनियर इंजिनियरच्या हातात आहे. आम्ही जर कावाल ते कळविलंय तर ते नियमानं त्यांनी त्या संबंधित संस्थेनं करावंच पाहिजे काम. ते तुम्ही त्या कंप्लेंटचा पाठपुरावा डेप्युटी इंजिनियरकडे केलेला आहे? हा, त्यांना तोंडी सांगितलेलं आहे. आता आम्ही उद्या ते ठराव सुद्धा घेऊन आम्ही या महिन्यात ठराव घेऊन त्यांना लेखी तक्रार सुद्धा देणार आहे. लेखी तक्रार सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही त्या वस्तीच्या लोकांच्या मागे जाऊ. आम्हाला सुद्धा चांगलंच काम करून घ्यायचं आहे. पण ते डेप्युटी इंजिनियर ज्युनियर संबंधित ज्युनियर इंजिनियरना काम चांगलं करून घ्यायला पाहिजे होतं. हे असं आमचे भावना. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 8788201394.